हॅलो नमस्कार, मी नीता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजची पहाट खूप सुंदर होती। आज रियांशचा ॲन्युअल फंक्शन डे आहे म्हणून सकाळीच उठून पटापट कामं आवरायची आहे। म्हणून सकाळचं माझं हनीवालं ड्रिंक घेतलं, त्यानंतर झाडून पुसून घेतल्यानंतर अंघोळ केली, कारण मला पूजा करून घ्यायची आहे। बरीचशी कामं सकाळची मला आवरूनच जायचं आहे आणि त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पूजा। त्यानंतर रियांशला टिफिनही करून द्यायचा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं पूजा करून घेते। रियांश झोपलाय, अश्विनही उठले आहेत, कारण 8:30 वाजता आम्हा तिघांना घरून निघायचं आहे। भोसरीला फंक्शन आहे, अंकुशराव लांडगे ऑडिटोरियममध्ये। जर तुम्ही नाव ऐकलं असेल भोसरीचं तर तुम्हाला माहिती असेल। तर आता माझं पूजा करून झाली आहे, नाश्त्याच्या आधी रियांशला उठवते आणि परत कामाला लागते। उशिरा उठला, माझी आंघोळ पण झाली शो ना। रियांश उठल्यानंतर लगेचच बेडरूम आवरायला घेतली। बेडरूम म्हणजे बेड जरी आवरला असला तरी आपली बेडरूम एकदम फ्रेश आणि नीटनेटकी दिसते। आणि हे माझं रियांश उठल्यानंतरचं किंवा तो स्कूलला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असतं। तर रियांशला टिफिन द्यायसाठी उपमा बनवला आहे आणि तोच ब्रेकफास्ट म्हणून आम्ही खाऊन जाणार आहे। तर पहिले उपमा खाऊ, त्यानंतर चहा घेऊन आम्हाला निघायचं आहे आणि सोबत थोडे फ्रूट्सही घेऊन जाते आणि रियांशलाही देते, म्हणजे जर भूक लागली तर त्याला खाता येईल। वेळ इतक्या पटापट निघून जाते सकाळची की कमीच पडते। आणि रियांशचा जो हा ड्रेस होता तो इतका ढिला होता, त्याला वरचा जो कुर्ता होता खूप ढिला झालेला, पण ॲक्च्युली आम्ही तो चुकीचा घातला आणि सगळ्यांनी असाच ड्रेसअप करून आलेले। जेव्हा तिथे रियांश डान्स करायसाठी स्टेजवर आला तेव्हा माहिती पडलं की तो जो कुर्ता होता तो आतमध्ये टाकायचा होता आणि म्हणूनच तो झग्यासारखा दिसत होता। रियांश ऑलरेडी बारीक आणि त्याला इतका मोठा कुर्ता मिळाला, एक दिवस ॲब्सेंट असल्यामुळे मिळाला असेल असं आम्ही अज्यूम केलं। पण मग ठीक आहे म्हटलं, आता बघू, जसा मिळाला आहे तसा। थोडीशी तयारी करून दिली, जास्त मेकअप त्याचा करायचा नव्हता। गर्ल्स असले की खूप मेकअप करावा लागतो आणि त्याची थीमही अशी नव्हती की मेकअप लागेल, त्यामुळे सिंपल असं पावडर वगैरे लावून दिलं बस। आणि त्यालाही जास्त लावलेलं आवडत नाही। लहानपणी जेव्हा रियांश लहान होता तेव्हा खूप मी त्याला सजवून मुलीसारखं बनवलेलं आहे, कधीतरी एक फोटो शेअर करेल। तर त्याची तयारी करून दिली आणि माझी तयारी करता करताच मग नाश्ता आणि चहा घेतला, कारण सकाळची वेळ इतक्या पटापट निघून जाते आणि सगळं आवरून जाणं म्हणजे खरंच खूप कठीण। त्यात अश्विनला आज सकाळी उठल्या उठल्या 1 तासाचं काम होतं, 6 to 7 त्यांनी ऑफिसचं काम केलं आणि त्यानंतर मग ते स्वतःच्या तयारीला लागले आणि रियांशची तयारी करून दिली। आंघोळ करणं, कपडे घालून दिले, सगळं त्यांनी केलं आणि वेळ अशी पटापट निघून जाते। घरही स्वच्छ करून ठेवलं म्हणजे तिकडून आल्यानंतर खूप जास्त पसारा दिसणार नाही। ओट्यावर पसारा दिसणारच आहे, पण बाकीचं घर मी स्वच्छ केलं आहे। आल्यानंतर फक्त ओट्यावरचा पसारा आवरणार आहे अँड दॅट्स इट। आता आम्ही तिघंही रेडी आहे, अशी सिम्पल मीही ड्रेसअप केला आणि कम्फर्टेबल, म्हणजे कारण बसण्याचं काम आहे म्हणून। तर आम्ही तिघंही रेडी आहे आणि आता 9, 9:15 वाजेपर्यंत आम्ही जवळपास पोहोचूया। सव्वा 9 वाजलेत आणि आम्ही येऊन पोहोचलो आहेत। हे जे ऑडिटोरियम आहे याचं नाव आहे अंकुशराव लांडगे ऑडिटोरियम। तर बरोबर टाईमवर येऊन पोहोचले, 9:15 झाले आणि मस्त सकाळ सकाळची हवा, कोवळं ऊन, खूप मजा आली यायला। चष्मा दे दे निकाल के। 9 वाजता मुलांना ड्रॉप करायचं होतं आणि पॅरेंट्सचा टाईम 10:30 वाजता होता, पण सगळे पॅरेंट्स मुलांसोबतच आले, कारण परत जाऊन कोण येणार म्हणून आधीच गेट ओपन केलं आणि आम्ही खूप आधीपासूनच इथे बसलो आहे, कारण काय करणार एवढ्या वेळ बाहेरही, काय करणार, कुठे जाणार। आणि ऑलरेडी समोरची सीट मिळण्यासाठी लाईन लागली होती, मग मीही लाईनमध्ये लागली आणि मला समोरची सीट मिळाली।
तर ऑलमोस्ट आता सगळं ऑडिटोरियम जे सीट्स आहेत सगळं भरलं आहे आणि थोड्याच वेळात फंक्शन स्टार्ट होईल. आणि जी फंक्शनची थीम आहे ती वर्ल्ड टूर आहे यावेळेसची. नेहमी वेगवेगळी थीम असते, यावेळी वर्ल्ड टूरची थीम आहे. तर सगळ्यात सुरुवात आपल्या इंडियन सॉन्गपासून केली. फंक्शन 2 वाजेपर्यंतच होतं, पण ते 2:30 वाजेपर्यंत चाललं आणि पोटात इतके कावडे ओरडत होते, इतकी भूक लागलेली. तरी मी ॲपल पेरू सगळं घेऊन गेली, पण आज काय माहिती खूप भूक लागली आणि बसून बसून कंबर गेली. 9:30 वाजतापासून आम्ही बसलो आहे ते 2:30 वाजेपर्यंत. मग आता बाहेरच जेवलो आहे आणि आता रियांश आणि अश्विन पुढे गेलेत आणि मी थोडंसं चालत चालत घरी जाते आणि घरी जाऊन आता पहिले झोपणार आहे. कारण भूक इतकी जास्त लागली होती की खूप जास्त ताणून जेवल्या गेलं आणि अगदी साधं जेवण जेवलं, म्हणजे मेसमध्ये जसं मिळतं तसं. ॲन्युअल फंक्शन खूप मस्त झाला, पण तरीही त्यात एक बॉलिवूडचा तडका मिसिंग होता. कारण यावेळेसची जी थीम होती ती वर्ल्ड टूरवाली थीम होती. म्हणजे रियांशचं जसं रशियन थीम होती, रशियावाला त्याचा डान्स होता, तसेच कॉस्ट्युम्स. त्यानंतर जपान, न्यूझीलंड, इजिप्त पण होतं. हे सगळे वर्ल्ड टूर त्यांनी करवले, पण बॉलिवूड डान्स, बॉलिवूड गाणी हे जरा मिसिंग होतं. तर ठीक आहे, शेवटी म्हणजे असं वाटलं मग की चला लवकर संपलं पाहिजे, कारण उशीर होत होता. जर आम्ही 10:30-11 वाजता गेलो असतो तर तेवढं वाटलं नसतं, पण आम्हालाही 8:30 वाजताच घरून निघावं लागलं आणि जवळपास 2:30 वाजता प्रोग्राम संपला. तर घरी नाही आलो, डायरेक्ट जेवायलाच गेलो. घरी येईपर्यंत 4 वाजले आणि तोपर्यंत एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. अगदी समोरच्या सीट्सवर आम्ही बसलो होतो, म्हणजे 3rd रोमध्ये बसलो होतो, कारण तिथून चांगला डान्स दिसणार होता. पण त्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की खूप जास्त आवाज येतो, कारण स्पीकर जवळ लागलेले असतात आणि लाईट्सही पूर्ण असे एकदम सुरुवातीला जास्त येतात फ्रंटला. तर त्यामुळे इतकं जास्त थकल्यासारखं वाटत होतं. रियांशचं ॲन्युअल फंक्शन होता, पण आम्हालाच थकल्यासारखं वाटत होतं. म्हणून जवळपास आल्यानंतर सगळं तसंच होतं गॅसच्या ओट्यावर, ते आवरलं आणि आत्ताही काहीच करणार नाही आहे. झोपेतून उठले, जस्ट चहा घेतला आणि थोडा वेळ टी व्ही बघून आता थोडासा स्वयंपाक करते. जास्त भूक नाही आहे, कारण दुपारी जास्त जेवण झालं आणि लेट जेवण झालं. आणि आता थोडंसं मला एक स्किन केअर करायचं आहे, कारण जवळपास बरेच दिवस झाले की एक्झर्शन चालू आहे आणि स्किन केअर काही करतच नाही आहे. तर आज जरा स्किन एक्सफोलिएट करते, थोडीशी स्टीम वगैरे घेते, पण त्याआधी जेवणाचं जे आहे ते आवरते, सगळं क्लिनिंग करते आणि आरामात, कारण आज बाहेर कुठेच जाणार नाही. आजचं बस एवढंच, एनर्जीही नाही आहे आणि इच्छाही नाही आहे जायची. आज मस्त जरा रियांशही थकला होता, तो झोपायच्या तयारीत होता, पण मी जसं स्टीमर लावलं तसाही तो स्टीम घेण्यासाठी आला आणि थोडासा खोकला त्यालाही होता. त्यालाही स्टीम घ्यायला आवडते, म्हणून मी त्याला स्टीम घेऊ दिली. आणि त्यानंतर मग मी माझं जे सामान आहे, जे स्क्रबसाठी लागणार आहे ते काढलं आणि सगळ्यात आधी मी फेस वॉश करून स्टीम घेणार आहे. स्टीम घेतल्याने त्वचा जी आपली स्किन आहे ती एक्सफोलिएट होते. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्टीम ही रात्री घ्यायची आणि बर्फ जर लावायचा असेल तर तो दिवसा लावायचा, कारण स्टीम घेतल्याने त्वचा एक्सफोलिएट होते आणि
असे स्किन किंवा मग असंच आपण बाहेर पडलो तर अजून आपल्या स्किनला नुकसान होऊ शकते. आत्ता रात्रीची घेतल्यानंतर त्यावर एक नाईट क्रीम किंवा साधं मॉइश्चरायझर जरी लावून झोपलो तरी आपली स्किन आहे ती हील होते रात्रीच्या वेळी. म्हणून कधीही लक्षात ठेवा, स्टीम ही नेहमी रात्री घ्यायची. तर स्टीम घेतली त्यानंतर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी अशी एक नीडल येते, ती तुम्ही नक्की घ्या. अगदी 50-60 रुपयाला मिळते, DIYमध्ये मिळून जाईल किंवा कुठल्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये आता तुम्हाला मिळेल. तर असं नीडल खूप हेल्प होते मला या नीडलची. जेव्हाही मी स्टीम घेते तेव्हा ही नीडल यूज करते आणि सगळे व्हाईट हेड्स काढून घेते, कारण ब्लॅक हेड्स मला होतच नाही. मी तेवढं वेटच करत नाही की ब्लॅक हेड्स होतील. व्हाईट हेड्स काढताना थोडंसं दुखतं, थोडी आग होते, कारण तेवढं प्रेस करून ते काढावं लागतं आणि तीच त्याची टेक्निक आहे. तर छान असं नाकावरचे ब्लॅक हेड्स काढले, कारण तिथेच जास्त असतात, व्हाईट हेड्स. आणि चिन एरियामध्ये माझे कधीच निघत नाही, पण तरीही मी तिथे नीडल यूज करते, म्हणजे जो काही थोडंसं असेल तर तेही निघून जातं. त्यानंतर आता मला स्क्रब करायचं आहे. तर स्क्रबसाठी मी कॉफी पावडर घेतलं आहे आणि त्यात ॲलोवेरा जेल टाकलं आहे आणि आता छान असा स्क्रब करून घेईल. आणि जेव्हा कॉफीमध्ये ॲलोवेरा जेल टाकतो तेव्हा त्याचे जे दाणे असतात कॉफीचे, त्याने एकदम स्मूथली स्क्रब होतो, म्हणजे खूप जास्त घासल्या जात नाही, कारण ऑलरेडी स्टीम घेऊन व्हाईट हेड्स काढून झाले होते. तर एक सॉफ्ट स्क्रब यूज करायचा होता, त्यासाठी ही बेस्ट आयडिया आहे. आणि स्क्रब करणे किंवा मग व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स काढणे हे जर रात्री केलं तर कधीही बेस्ट. तर परत एकदा फेस वॉश करून घेतला, कारण कॉफीने स्क्रब केल्यानंतर किंवा साधं टोमॅटोला तुम्ही लावल्यानंतर फेस वॉश करणं गरजेचं आहे. मला त्याचा स्मेल सहन होत नाही, म्हणजे असं वाटतं की चेहऱ्यावर अजूनही ते आहे, म्हणून मी सिंपल फेस वॉश करून घेते. त्यानंतर मला मसाज करायची आहे, त्यासाठी मी परत ॲलोवेरा जेल घेतलं, त्यात विटॅमिन ई कॅप्सूल टाकली. पूर्ण विटॅमिन ई कॅप्सूल टाकायची नाही, नाही तर चेहरा खूपच चिकट होतो आणि परत तो तुम्हाला धुवून झोपावं लागेल. अगदी 2 ते 3 बूंद, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी कॅप्सूल टाकायची. त्यानंतर माझ्याकडे जे जेड रोलर आहे त्यामध्ये एक मसाजर आहे, त्याने मी आता चेहऱ्याची मसाज करून घेणार आहे. रात्रीची मसाजही मी प्रत्येक 15 दिवसाला 8 दिवसाला जसा मला वेळ मिळतो तसं मी करते आणि मी तुमच्याशीही शेअर करत जाईल. तर छान असं स्क्रब होते. आणि जर तुमच्याकडे असं काही इन्स्ट्रुमेंट नसेल तर जस्ट हाताची हेल्प किंवा फिंगर्सची हेल्प घेऊनही तुम्ही छान असा मसाज करू शकता. मस्त असा फेस मसाज झाला आणि फेस टॅपिंगही तेवढंच महत्त्वाचं असतं. फेस मसाज आपण बरेचदा करतो, पण आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशनही झालं पाहिजे, त्यासाठी फेस टॅपिंग करायचं. रात्रीचं काहीही तुम्ही नाईट क्रीम लावत असाल किंवा मग मॉइश्चरायझर लावत असाल तर त्यानेही मसाज करून तुम्ही फेस टॅपिंग करू शकता. रात्रीच्या वेळी झोपतानाही जस्ट टॅप केलं तर तेही आपल्या चेहऱ्यासाठी चांगलंच आहे. तर सकाळचा दिवस खूप बिझी गेला, सकाळी खूप घाई झाली आणि तेवढाच लेझीनेस किंवा आरामात संध्याकाळची सगळी कामं झाली, कारण खूप एनर्जी डाऊन झाली होती. आणि बरं झालं उद्याची सुट्टी दिली. सुट्टी यासाठी की ॲन्युअल फंक्शन हे 4 स्लॉटमध्ये डिवाईड केलं होतं, कारण इतक्या जणांना बसायची म्हणजे एवढं मोठं ऑडिटोरियम नव्हतं, त्यामुळे 4 स्लॉटमध्ये केलं. उद्याही काही फंक्शन्स आहेत, वेगवेगळे असतील, क्लासेसनुसार ते डिवाईड केले आहे. आणि म्हणून उद्या ज्यांचं आज झालं त्यांना सुट्टी आहे, मग उद्या थोडा वेळ जास्त झोपायला मिळेल. आणि आत्ताही झोप आल्यासारखे वाटतं आहे. दुपारी एवढे झोपले तरीही ॲक्च्युली तो आवाज, डीजेचा आवाज, साऊंडचा आवाज, ते लाईट्स सगळी डोळ्यांवर पडली आणि मला ऑलरेडी डोक्याचा प्रॉब्लेम आहे. खूप जास्त एक्झर्शन झालं, वेळेवर जेवण झालं नाही किंवा खूप जास्त जोरजोरात आवाज ऐकला तर मला ऑलरेडी हेडॅक होतो. थोडंसं होतं, पण मी आता काही घेणार नाही. आता शांतपैकी मसाज झाली आहे आणि झोप आल्यासारखं वाटतं आहे. तर आता झोपते आणि व्हिडिओलाही इथेच संपवते. उद्या घेऊन येते एक नवीन छानसा व्लॉग. तर असेच व्हिडिओ बघत राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चला मग उद्या भेटूया. बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.